भरारी पथकाचं काम निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असून त्यांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं. गावभेट दौऱ्यादरम्यान हेळवाक येथे निवडणूक भरारी पथकानं शंभूराज देसाई यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी केली. यावेळी देसाई यांनी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपूसही केली. तसंच भरारी पथकाला तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य केलं. यावेळी देसाई यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कोणताही आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. गाडी तपासणीनंतर भरारी पथकाकडून ताफ्याला पुढे जाण्याची अनुमती देण्यात आली. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून येथील निवडणुका संपूर्ण पारदर्शक पद्धतीने संपन्न व्हाव्यात. भरारी पथकाचं काम आपली निवडणूक प्रक्रिया अगदी पारदर्शक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि आपण त्यांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे, अशी भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली. उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार इथे भाजपचे उमेदवार आहेत, त्यामुळे काँग्रेस इथे जोर लावत असून मोठ्या नेत्यांचा सभा होत आहेत. आज बल्लारपूर येथे गांधी चौकात कन्हैया कुमार यांची सभा पार पडली. यात कन्हैया यांनी भाजपच्या प्रचारावर घणाघाती प्रहार केला. धर्म वाचवण्याची लढाई आम्ही निश्चित लढू, पण या लढाईत फडणवीसांच्या रील बनवणाऱ्या पत्नी सहभागी होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एक है तो सेफ है या नाऱ्याचाही त्यांनी समाचार घेतला. आपल्या संस्कृतीत देवी देवतांची नावे जोडीने घेतली जातात. बैलांची ही जोडी असते, लुटारूंची रंगाबिल्ला जोडी असते, पण यांनी आता अंबानीला सोडून केवळ अडाणी जवळ ठेवलाय. त्यामुळे एक है तो सेफ है असा नारा दिला जात आहे, असं कन्हैया म्हणाले. अभी जब फडणवीस जी ने कहा कि धर्म युद्ध है, लड़ना चाहते हैं सर हम धर्म युद्ध आपके साथ, बोलिए आपकी पत्नी जो रील बनाती है वो भी धर्म युद्ध में हमारे साथ चलेगी ना लड़ने के लिए? हम पूछते हैं भाजपा के नेताओं से, लड़ेंगे सर, ये बिल्कुल धर्म बचाने के लिए लड़ेंगे. आप हमारे रोटी बचाने की लड़ाई में हमारा साथ दीजिए, हम आपका धर्म बचाने में साथ चलेंगे. हम पूछे आपका ब्याह हुआ है, तो बोली कि हाँ हुआ है. तो हम बोले निकल लीजिए ना, एक है तो सेफ है, छोड़ के जाइए जल्दी से. क्या मतलब है इसका? अरे हमारी संस्कृति में तो भगवान का नाम भी जोड़े में लिया जाता है. राधा कृष्ण कहते हैं, सीताराम कहते हैं, गौरी शंकर कहते हैं. क्या दिक्कत है? हमारे यहाँ तो बैलों का भी जोड़ी होता है, हीरा मोती. हम कहते हैं लुटेरों का भी जोड़ी है, रंगा और बिल्ला. ये नारे का मतलब क्या है? तब समझ में आया कि अच्छा, इन्होंने लगता है अंबानी जी को भी छोड़ दिया है. अब अदानी नाम केवलम है. एक है तो सेफ है, एक ही व्यापारी, एक ही पार्टी, एक ही नेता. मैं कहता हूँ जनता अनेक है, जनता 140 करोड़ है. नेत्यांच्या बॅग तपासणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. प्रत्येकाच्या बॅगा तपासण्यात येतात. फक्त काही लोकांना त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. अकोल्यातील मूर्तिजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की आजही मी येथे आलो तेव्हा माझी बॅग तपासण्यात आली. माझ्यासह सर्वांच्या बॅगा तपासण्यात आल्या. काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची सवय असते. अशा प्रकारे छोट्या गोष्टीवरून अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं, त्यांचं व्यंग करणे चुकीचं असल्याचा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मोठे आहोत म्हणून अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. माझी बॅग जी तपासली गेली उद्धवजींच्या आधी, त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे. आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात. फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते. मला एक सांगा, निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे, वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे. हे काही पहिल्यांदा होत नाही आहे. गडकरी साहेबांची तपासली, माझी तपासली, सगळ्यांचीच तपासली. त्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं, त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे. ठीक आहे, आपण मोठे आहोत, पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ ते आले होते. खरं म्हणजे या ठिकाणी काँग्रेसचे असलेले उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जावं. लोक यावेळी त्यांना रिटायर करतील. आता त्यांचं वय 78 झालंय, बस आता त्यांनी पुरे करावं.
कारण ज्यांनी मतदारसंघात काही विकास केलेला नाहीये आणि जे आता विकास करण्यासाठी समर्थ नाहीत अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. त्यांच्या कारकिर्दीमधील प्रोजेक्ट दाखवायला कराडमध्ये एकही नाही. जे मुख्यमंत्री राहिलेला माणूस जर असा असेल तर त्यांनी घरी गेलेलंच बरं, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेली आहे. मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे. खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जावं. लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील, कारण आता 78 झाली, बस पुरं करा. कारण ज्यांनी काही विकास केलेला नाहीये आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाहीये अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं आणि महायुतीचा आपल्या नवा दमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावं. जो उत्साह लोकांमध्ये आहे, मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ, शेतकरी आणि कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच म्हणजे आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा यांना निवडून देतील याचा मला खात्री आणि विश्वास आहे. गत महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज राठोड यांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांनी पोहरादेवी येथे शंखनाद सभेला संबोधित केलं. महंत सुनील महाराज यांच्या भाजप प्रवेशानं कारंजा विधानसभा आणि बहुधा राज्यांमध्ये महायुतीची ताकद वाढली असल्याचं म्हटलं जात आहे. आज एक नवीन सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात पवित्र काशी पोहरादेवीपासून होत आहे. कारण यापूर्वी मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मागे जेव्हा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि 13 खासदार आणि 40 आमदार जेव्हा माननीय उद्धव साहेबांना सोडून गेले, त्यावेळी अतिशय कठीण प्रसंगामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची सुरुवात ही सेवालाल महाराजांचा वंशज महंत सुनील महाराज यांच्यापासून झाली. लोकसभेदरम्यान मला असं शब्द दिलं होतं की विधानसभेमध्ये तुमचं आणि बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचं विधानसभेकरिता विचार करू. तसेच भारतीय जनता पार्टीने सुद्धा लोकसभेपूर्वीच मला निमंत्रण दिलं होतं, पण माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास असल्यामुळे समाजाला न्याय देतील, समाजाच्या उमेदवारांना ते प्रतिनिधित्व देतील किंवा उमेदवारी देतील या उद्देशाने विधानसभेपर्यंत मी शिवसेनेमध्ये होतो. परंतु शिवसेनेने माझंच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाचा भ्रमनिरास केला. आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या गादीला मान आहे, तसंच बंजारा समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या गादीला मान आहे. आणि या गादीचा सन्मान म्हणून सन्माननीय बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. आणि बंजारा समाजाचे जे प्रश्न आहे, गोर बंजारा तांडा लबाना तांडा समृद्धी योजना, क्रिमिलेअरचा विषय, गोर बंजारा कल्याण बोर्ड, गोर बंजारा साहित्य अकादमी, बंजारा समाजाचे जे महत्त्वाचे विषय आहे, हे सगळ्या विषयावर भारतीय जनता पार्टीने बंजारा समाजाला न्याय दिला. पंढरपूरहून पंजाबमधील घुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झाला. संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे हा सायकलवारी सोहळा मागील 3 वर्षांपासून केला जातोय. या सोहळ्याचे हे 4थं वर्ष आहे. संत नामदेव महाराजांनी उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला, शांती, समता आणि बंधुत्व यांचा प्रसार केला. त्याच शांती, समता आणि बंधुत्वाचा प्रचार या विज्ञान युगात सुद्धा व्हावा म्हणून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचं या पालखी सोहळ्याचे आयोजक सूर्यकांत भिसे यांनी म्हटलं. 100 सायकल स्वार, 50 वारकरी आणि सेवेकरी या वारीमध्ये सहभागी झाले. 2300 किलोमीटरचा प्रवास करून हा सोहळा पंजाबमध्ये पोहोचणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि पंजाब असे 4 राज्यातून ही सायकल वारी जाते. संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वयाच्या 60व्या वर्षी पंढरपूर ते घुमान
असा प्रवास केला. प्रवास करत असताना ते पंढरपूर निघाले, सासवडला आले, सोपान काकांचं दर्शन घेतलं. सोपान काकांच्या दर्शनानंतर ते आळंदीला गेले, माऊलींचं दर्शन घेतलं. तिथून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला. त्र्यंबकेश्वरला नाथांचं दर्शन घेऊन ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि त्याच प्रवासानं ते पुष्कर मार्गे गोमानला पंजाबला गेले. उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांनी जवळपास 18 ते 20 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलं. या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य हे जगविख्यात आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये संतांचं कार्य हे जे शांती, समता आणि बंधुता हा जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे, हा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा व्हावा या दृष्टीनं पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, नामदेव समाज उन्नती परिषद आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं गेली 3 वर्ष हा पंढरपूर ते घुमान सायकल यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. मी झोपेत होते. सदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितलं की टीव्ही पहा, काय सुरू आहे ते बघा. पहाटेच्या शपथविधी संदर्भात अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांचे एका उद्योगपती यांच्या घरी बैठक झाली आणि त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती, असा गौप्यस्फोट केला होता आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली आता प्रतिक्रिया दिली आहे. एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल, कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते, रीड माय लिप्स, अशी कुठलीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही. झाली का नाही हे मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो. मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं, बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लाव. त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही. त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल. आम्ही कसं देणार? आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार? पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या बॅगा तपासण्यात आल्या. पालघरच्या कोलवडे पोलीस परेड ग्राउंडवरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. पालघरच्या कोळगाव येथील हेलिपॅडवर उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात आली.